तर इथे मी वाळत घातलेत तांदूळ, जे की मी 5-6 पाण्याने छान असे धुवून घेतलेत आणि हे तांदूळ यासाठी धुवून वाळत घातलेत कारण मी मनूला आहे ना वरचं खायला द्यायला चालू केलं. तर तिच्या खाण्यासाठी काही गोष्टी मला बनवून ठेवायच्या होत्या, म्हणजे लगेचच पटकन बनवता येईल आणि तिला भरवता येईल असं. तर डाळही त्याचसाठी मी ते 4-5 पाण्याने छान अशी धुवून घेतली. यातलं पूर्ण पाणी निथळून देणार आणि ही देखील वाळवून घ्यायची आहे. आणि इथे आमच्या खायची देखील तयारी करून ठेवली. घरात थोडंसं काहीतरी खायला हवं, नाहीतर बाहेरचंच आणलं जातं. त्यामुळे मी ते चिवडा बनवून ठेवल्यात आणि नाचणीचे लाडूही कालच मी बनवून ठेवलेत. आणि डाळीतलं पाणी सगळं असं निथळून झालं होतं, तर डाळ देखील इथे वाळत घातली. हे छान असं घरातच वाळवून घेणार आहे, उन्हात नाही. छान याला परतवणार आहे, थोडेसे जिरे देखील परतवून टाकणार आहे आणि वाटून आणणार आहे. जे इन्स्टंट तिला खाण्यासाठी तयार होईल. आपलं सॅरलॅक्स असतं त्याप्रमाणे. यात मीठ किंवा साखर टाकायची नाही आहे. असंच बनवून द्यायचं आहे. पण मी अगदी चिमूटभर मीठ यात घालणार आहे. आणि आज होती 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तसा तर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत नाही फारसा. लग्नाच्या पहिल्या वर्षी आणि मला वाटतं एक 3ऱ्या वर्षी वगैरे केला असेल आम्ही. सॉरी 4थ्या वर्षी. त्यानंतर आज मला फुलं मिळाली आहेत. ते येताना घेऊन आले होते. त्यांनी पिशवीत ठेवले होते ते एका प्लास्टिकच्या, तर ते थोडेसे खराब झाले होते. तर मला, नवन्याला आणि मनूला तिघींनाही आज छान असे रोज मिळाले. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो एका एक्झिबिशनमध्ये, जिथे खरेदी तर काही केली नाही, पण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही खाऊन आलो. सकाळ शॉपिंग महोत्सव म्हणून असतं इथे फेब्रुवारीत, मस्त असतं. पण ह्यावेळेस म्हणावं तेवढं छान नव्हतं आणि मनूला ना ह्या कॅरियरमध्ये घेऊन गेलो होतो. त्यामुळं फिरणं फार सोपं झालं आणि सगळ्यात जास्त एन्जॉय केलं ते म्हणजे नवन्याने. गेल्या वर्षी मला फार काही खाता आलं नाही कारण तिथल्या त्या तळल्याच्या वगैरे वासाने मला खूप त्रास होत होता. पण ह्यावेळेस मी खूप छान मूडने गेले होते खाण्याच्या, पण ह्यावेळेस फार काही तिथे खायला नव्हतं. तर जास्ती काही नाही आणलं. हे नवन्याला हा कॅमेरा हवा होता छोटासा खेळण्यातला, तर तो घेऊन आलो आणि बाकी तर तिथे काही घेण्यासारखं असं वेगळं नव्हतं. आणि जे असतं ना ते आपल्याला नॉर्मली भेटून जातं कुठेही आणि तिथं जर घ्यायचं म्हटलं ते खूप महाग असतं. पण मी हे मसाले आणले. हे सवयीचे मसाले आहेत ज्याचं छान असतात टेस्ट याची. तर मला तिथे ₹25 ला 1 मिळालं. ₹30ची किंमत असते, 100चे 4 मिळाले. तर ते मी तेवढेच घेऊन आले. बाकी मी इंटरेस्ट नाही घेत खायच्या ह्याच्यात. कारण दरवेळेस मी अशा कुठल्या ठिकाणी गेले ना, खूप साऱ्या गोष्टी घेऊन येते आणि त्या खाल्ल्याही जात नाही, तशाच खराब होतात. म्हणून मी बंदच केलं आहे. हे नवन्याच्या पप्पाने टेस्ट केलं होतं, त्यांना आवडलं म्हणून घेतलं आहे. बस एवढंच आणलं होतं तिथून आणि याचबरोबर आम्ही आमचा जो दिवस आहे तो संपवला.